पार झालं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नाही, परंतु सामना सुरू आहे. मराठी मुलं खेळत आहेत, कारण साहेबांच्या नावाचं वादळ आलं. कारण साहेबांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि साहेबांचा शिवसैनिक शाखा प्रमुख झाला आणि आपला किती युवा शाखाधिकारी झाला. सामना सुरू करायचा. भगवा चषक 2021 शनिवार दिवसातील हा शेवटचा सामना रॉयल मुकेश चेंबूर विरुद्ध बाल सद्गुरू संघ. आत्ताच आपण बघितलं फलंदाजीमध्ये बाल सद्गुरू संघातील एक क्रिकेटपटू जे भावेश त्यांनी सलग 3 चौकार मारून आपल्या संघाला विजेतेपद दिलेलं आहे. तरी पहिलं शतक घेऊन येत आहेत तो अनुज. खूप सुंदर असा चेंडू. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांचं एक एक प्रतिनिधी तुम्ही माईकच्या इथं पाठवावा. दोन्ही संघांना विनंती आहे. खूप सुंदर असा चेंडू. आकाशांना काही समजलं नाही. डिक्लेअर एरियामध्ये एक धाव घोषित. पंचही त्याचाच मित्र आहे. अंबरनाथ स्टाईल पाहायला मिळते. दोघं मित्र आहेत. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावा. बाल सद्गुरू या संघाची अवंत धावेत भर वाईटच्या स्वरूपात. 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत बाल सद्गुरू संघाची. यष्टीरक्षकही सुंदर आहे, गोलंदाजही सुंदर आहे. नोच्या स्वरूपात एक धाव मित्राला गिफ्ट देतोय. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 2 चेंडू 4 धावा बाल सद्गुरू या संघाची. तरीच अनुज हे नवीन गोलंदाज असून त्यांना काही गोलंदाजीचा अंदाज भेटत नाही या मैदानात. तरी बघूया आता पुढचा चेंडू घेण्यात येत का अनुज. त्याला सांगलं जातो अक्षय. खूप सुंदर असा चेंडू. ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न तो यशस्वी झालेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी अक्षय. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. पंचांनी आपला निर्णय करावा. पंच डॉट बॉल निर्धाव चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते अनुजच्या माध्यमातून आपल्याला. संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. गणेशांना काही चेंडू समजला नव्हता. खूप सुंदर असा चेंडू आणि इच्छा उधळलेल्या गणेशांच्या इच्छा उधळलेल्या आहेत. तरुण खेळाडूंना यातूनच शिकायचं असतं. स्टाईल खरोखरच चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. या आधीच्या मॅच मध्ये त्याला ओव्हर दिली, त्याचा कॉन्फिडन्स वाढवला. आता स्वतःहून गोलंदाजी कॉन्फिडन्स करतोय. चक्री वादळ म्हणतात त्या चक्री बॉलिंगची स्टाईल पाहायला मिळते. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, टिटवाळा या ठिकाणी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. 5 चेंडू 5 धावा आणि हा चकवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अनुज शेवटचा चेंडू त्याला सामोरं जात तो षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 6. सामना लवकरच चालू करावा मित्रांनो.
वेळेचं बंधन आहे आपल्याला. शेवटचा सामना. नियमांचं पालन करायचंय. वेळेचं बंधन आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे, कारण लोखंड मार्गचं मैदान आहे, पूर्ण स्कायवॉक भरलंय. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येते तो डोळ्या. एक धाव घेण्यात यशस्वी. दीपक उर्फ डोळ्या. दीपक उर्फ डोळ्या, आपला डोळ्या आज YouTube वर दिसतोय. षटकातील दुसरा चेंडू त्याला सामोरं जात होतो अक्षय. पंच आहेत, पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन पंच आहेत, पंचांचा निर्णय अंतिम राहील. भगवा चषक 2021. आजच्या दिवसात पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंनी खिलाडी वृत्ती दाखवायची आहे. सामना सुरू होतोय. सामना सुरू होतोय. प्रेक्षकांची खचाखच गर्दी भरली आहे. 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग आहे. तीन चेंडू 8 धावा बालसद्रू या संघाचे. षटकातील चौथा चेंडू घेण्यात येतो दीपक. त्याला सामोरं जात तो ओंकार. खूप सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकवलेला. बघूया किती धावा भेटतात. एक धाव घेण्यात यशस्वी. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजवा. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. सर्व आपल्याच विभागातले मित्र आहेत. कोणी आपला बाजूवाला आहे, कोणी आपला शाळेतला मित्र आहे, कोणी शेजारी आहे. आज YouTube वर दिसत आहेत. 4 चेंडू 9 धावा. एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 10. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 10. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दीपक यांच्या माध्यमातून. बघा किती धाव भेटतात. एक धाव घेण्यात यशस्वी. खूप सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून. दुसरं षटक. दीपक डोळ्या चांगली फलंदाजी करतोय. मुकेश रॉयकर, गणेश या ठिकाणी आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. मुकेश रॉयल फार मोठा संघ आहे. मुंबई टेनिस क्रिकेट जगतावर अंडरम क्रिकेटमध्ये चेंबूरच्या लोखंडे मार्ग शिवाय सुरुवातच होत नाही. कोणता ना कोणता खेळाडू अंडरम क्रिकेटमध्ये आपलं नाव रोशन करत असतो. सामना सुरू होतोय. वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो अनुज. बालसद्रू या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 11. बघूया खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन अनुजांनी आता किती धावा देतोय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षण सजवतात फलंदाजासाठी यष्टीरक्षक. पहिला चेंडू त्याला सामोरं ओंकार आणि पंच यांच्याकडून नो बॉल घोषित. त्याच्याबरोबर एक धाव धावून काढलेली आहे. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 13. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिन्ही पंच क्रिकेटर आहेत. षटकातील पहिला चेंडू. खूप सुंदर असा चेंडू. बघूया किती धाव भेटतात. सन्मान केला जातोय क्रिकेट खेळाचा. जसं फलंदाजीने चेंडूचा सन्मान केला जातोय. एक चेंडू 14 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि ज्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. त्याला सामोरं जातो तो ओंकार आणि बघा किती धावा. 4 धावा. तू जेवढी चक्री टाकशील तेवढी माझी बॅट तलवारी सारखी ताकवेल. याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. कारण आज बॅटीला
तलवारीची धार आली आहे, कारण त्याला कॉन्फिडन्स आलाय. बाल सद्गुरू संघाची वाढती धावसंख्या झाली ती 18. ओंकार आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करतोय, तसंच एवढंच सुंदर अशी गोलंदाजी करतोय अनुज. बघूया पुढचा चेंडू, एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरच समाधान मानायला लागेल. हेलिकॉप्टर शॉट होता, हेलिकॉप्टर. तो यॉर्कर टाकतोय, परंतु आपली बॅटने उत्तर देते. तू कसाही टाक, तुला आज इथेच दाखवणार, हेच आहे मैदान. 19 धावा, 3 चेंडू 19 धावा. षटकातील 14 चेंडू घेण्यात येतो. अनुज त्याला सामोरं जातो तो सुंदर फलंदाजीचा खूप प्रात्यक्षिक सुंदर पाहायला असा मिळतंय. ऑफच्या दिशेने जोडी मारलेला चांगली आहे. चौकार. दोघांची सचिन आणि सेवाग म्हणावं लागेल. तुमचेच हे मित्र आहेत. सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते. तू जेवढी चक्री टाकशील तेवढी माझी बॅटीने उत्तर देईल. तलवारीची दोघांच्या बॅटीला धार आली आहे. तुम्ही जेवढं मुकेश रॉयलचं नाव घ्याल तेवढं हा संघ मजबूत आहे. त्यामध्ये भावेश अजून बाकी आहे. 23 धावा, स्कोरही 4 चांगला चेंडू आहे. 23 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो अनुज, त्याला सामोरं जातो तो अक्षय. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते बाल सद्गुरू संघातून. अक्षय आपल्या संघासाठी धावा जमवत आहेत आणि बघूया पुढचा चेंडू मारलेला आहे ऑफच्या दिशेने. किती धावा भेटत आहेत? 1 धाव घेण्यात यशस्वी. क्षेत्ररक्षकाला थोडं 24 धावा, डिस्टर्ब केलं जातंय, कारण थोडा फोर्स सोडावा 5 असं चेंडू सर्वांना 24 वाटतंय. धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो अनुज, त्याला सामोरं जातो तो ओंकार. 5 चेंडू 24 धावा. 1 to go. खूप सुंदर असा चेंडू आणि तडकवलेला चौकार. एकदा एका बाजूला जातोय सामना, तर कधी या बाजूला जातोय. मोजमाप होत आहे. एका बाजूला कधी सामना जिंकतोय तर कधी आपल्या बाजूने येतोय. मुकेश रॉयल नाव जरूर घेईल, परंतु फलंदाजीचा संघही मजबूत आहे. कारण काही तुमच्या लोखंड मार्ग वासियांचं प्रेम आहे. क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. एक महागडं शतक आपल्याला पाहायला भेटतंय अनुजांच्या माध्यमातून, कारण त्यांनी पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या आहेत आणि या षटकामध्ये त्यांनी 17 धावांचं 17 धावा दिलेल्या आहेत आणि शेवटचं शतक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी आदिनाथ उर्फ आदी. लोखंडे मागचे मुकेश रॉयल मधले एक नावाजलेले गोलंदाज आदी, त्याला सामोरं जातो तो अक्षय. खूप सुंदर अशी फलंदाजीचं कृतित्व दाखवत आहे. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 29 टाळ्या वाजवा पंचांसाठी. आणि अचूक 2 बॉल. आहे. पंच फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंच काय आहे? नो बॉल, नो प्लस 1. भारत निंबाळकर यांनी संघाची वाढती धावसंख्या झाली ती 30. भारत निंबाळकर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात आधी, त्याला सामोरं जातो तो ओंकार यांना काही चेंडू समजला नाही, तरी पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. बाल सद्गुरू संघातील ओंकार 1 चेंडू 31 धावा. 1 चेंडू 31 धावा झालेत. चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजी सुंदर चालू आहे. त्याच जोडीला गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्रिकेटमय वातावरण निर्माण झालंय. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते तो आदिनाथ, त्याला सामोरं जातो तो अक्षय. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते अक्षय यांच्याकडून. बघूया आणि किती धावा भेटतायत. फलंदाजी सुंदर. चौकार. खूप सुंदर अशी फलंदाजी. ट्राय केली होती, परंतु चेंडू निसटला आणि चौकार झाला. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 35. 2 चेंडू 35 धावा. शेवट चेंडू शिल्लक आहेत.
बघूया किती धावा भेटतात आणि एका विनंती यशस्वी आणि हा मिस फिल्डिंगचा इथे आपल्याला पाहायला भेटतोय, बघायला भेटतोय आणि 3 धावा 3 धावा धावून काढलेल्या आहेत बाल सद्गुरू या संघाने. खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला रॉयल चेंबूर, मुकेश रॉयल चेंबूर या संघाकडून. सारं काही चेंबूर आहे, मुकेश रॉयल सारं काही चेंबूर आहे, परंतु लोखंडे मार्ग शिवाय क्रिकेटला सुरुवात होत नाही. कारण तुमचंच मैदान हे लाल मैदान, ज्याने भगवा चषक उद्या नाव कोरलं जाणार. 38 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू 38 धावा. बाल सद्गुरूचाही प्रेक्षक वर्ग आहे, तर इथे मुकेश रॉयलचा प्रेक्षक वर्ग आहे. आज वार आहे शनिवार, उद्या आहे रविवार. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते बाल सद्गुरू या संघात. खेळाडूं करून ओंकार आणि अक्षय यांची जोरदार धडाकेबाज बनले फलंदाजी. तसंच नो बॉलवर चौकार मारलेला आहे. आयोजनही सुंदर आहे. फलंदाजासाठी पाणी उपलब्ध झालंय, कारण नाव आहे भगवा चषक 2021. शिवसेना युवा सेना शाखा क्रमांक 150. प्रत्येक शिवसैनिकाचं स्वप्न साकार होत आहे. शाखा प्रमुख म्हणजे शिवसैनिक असतो. संघाची वार्षिक धावसंख्या झालेली आहे ती 43. 3 चेंडू 43 धावा. षटकातील 4था चेंडू घेण्यात येतो. आधी त्याला सामोरं जातो तो ओंकार. बघूया किती धावा भेटत आहेत. 1 धाव घेण्या यशस्वी. मिस फील्ड खूप होते रॉयल चेंबूर, मुकेश रॉयल चेंबूर या संघाकडून. योगेश गायकवाड यांना विकी याने बोलवलंय. योगेश गायकवाड, तुमचा सन्मान होणार, कारण पदवी लाट आली आहे. 5वा चेंडू. संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 44. खूपच थोडं गोलंदाजाचं लय बॉलचा इशारा होत नाहीये, कारण त्याला कुठे चेंडू टाकू आणि कुठे नाही असं झालंय. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 46. बघूया किती धाव भेटतात. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. जिथे चेंडू टाकेल तिथे तुला फलंदाजीने उत्तर मिळणार, कारण दोन्ही फलंदाज आज लय ठोकलंय. सचिन आणि सेवागची आठवण येते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो आधी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 47. 50 धावा करण्यासाठी 3 धावांची गरज. बघूया बाल सद्गुरू 50 धावा करतायत की नाही. आपल्या संघाचं अर्धशतक. खूप सुंदर असा चेंडू आणि नो चेंडू आणि हा विकेट रनआउट. त्याला सामना सुरू करायचा लवकरात लवकर, वेळेचं बंधन आहे.
झोपेपर्यंत या खेळाने वेळ लावलं. कारण हिंदुस्थानचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. त्यामध्ये महिला क्रिकेटही आहे. दादरच्या शिवाजी मध्ये महिलाही खेळतात. 49 रन्स, 49 भगवा चषक 2021 या आयोजक स्वतः इथे नियोजन करतोय. कारण तोही स्वतः मुकेश रॉयल मध्ये खेळतो. राजकारण म्हणजे वेगळं असतं, क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. धावाचं आव्हान दीपक कसं हे करतो ते, आणि खूप सुंदर असा पटकावलेला चेंडू, पण डिक्लेअर एरियामध्ये एक धाव गेलेली. एक धावेमध्ये समाधान मानायला लागेल दीपक यांना. खरोखर दीपक आपल्या जीवाचं रान करणार. कारण मुकेश रॉयलला जिंकवण्यासाठी आपली देहयष्टी वापरणार. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात तो राजेश, त्याला सामोरं जातो तो दीपक, नावाजलेला फलंदाज, धडाकेबाज फलंदाज म्हटलं जातं त्याला. आणि खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली, पण एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. नशिबाची साथ लागते. आज नशीब कोणाच्या बाजूने झुकतंय, नशीबवान व्हावं लागतं. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात तो राजेश, त्याला सामोरं जातो तो बिल्लू. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 2. खूप सुंदर असा चेंडू, आणि तसंच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. बाल सद्गुरू आकाश, त्या बाल सद्गुरूच्या साठी टाळ्या वाजवा. नशिबाची साथ जाते, परंतु क्रिकेट आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे. प्रथमेश उर्फ दगडू याचंही नशीब असंच खुल्लं होतं. वर्लीतल्या तळीमध्ये राहणारा मुलगा 2 दिवसात 12 फेब्रुवारीला नवीन पिक्चर हिट होतोय. प्रथमेश परब उर्फ दगडू. 3 चेंडू 3 धावा. संघाची वाढती धाव संख्या ती 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात तो राजेश, त्याला सामोरं जातो दीपक. खूप सुंदर असा फटका आणि 4 धावा. 4 धावा जमवल्या आहेत आपल्या संघासाठी. म्हटलं होतं तो एक धडाकेबाज फलंदाज आहे मुकेश रॉयल चेंबूर यांचा. दोघंही नावासाठी खेळणार, जीवाचं रान करायचंय. संघाची वाढती धाव संख्या ती 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा झालेल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो राजेश, त्याला सामोरं जातो तो दीपक उर्फ डोळ्या. आणि अवांतर धाव, वाईटच्या इशाऱ्यात पर विकेट गमवून बसलाय. नक्कीच त्या गोलंदाजासाठी वाजवा. या आधी तो थोडी प्रॅक्टिस करत होता. मी स्वतः त्याच्याकडून बॉल घेतला तेव्हा तो म्हणाला जस्ट कामावरून आलो, परंतु हेच असतं क्रिकेटचं वेळ. तुम्हा आम्हा साऱ्यांना वेळ लावतं, त्यामध्ये वयाचं बंधन नसतं. कारण सचिन रमेश तेंडुलकर यांचा चिरंजीव अर्जुन 4 चेंडू खेळला. 4 चेंडू 8 धावा झालेले आहेत मुकेश रॉयल चेंबूर या संघाचे. दीपक यांची जागा घेत आहेत ते अजित, एक नावाजलेला फलंदाज. स्वतः रॉयल चेंबूर संघातून खेळतो तो. आणि दोन्ही बंधू आपल्याला पाहायला भेटत आहेत, छोटे बंधू आणि मोठे बंधू. मोठे बंधू त्यांना सांगत आहेत
की हा सामना जो आहे तो आपल्या दोघांना संपवायचा आहे. मार्को आणि स्टीवाची आठवण आली. 49 धावाचं जे आव्हान आहे हे त्यांनी त्यांच्या दोघांनी खांद्यावर घेऊन चालले आहेत. बघूया दोन बंधू काय करतात आपल्या संघासाठी. अवंतर धाव वाईटच्या इशाऱ्यात संघाची वाढती धाव संख्या झाली ती 10. नशिबाची साथ लागते. इरफान पठाण आणि युसुफ पठाण दोन आपल्या भारताचे रत्न आहेत. तसेच हे दोन बंधू आज या संघासाठी येतात. लोखंड मार्च हे मैदान लाल मातीतला खेळ. 5 चेंडू 10 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो राजेश, त्याला सामोरं जातो बिल्लू आणि बिल्लू यांना काही चेंडू समजला नाही आणि हा निर्धाव चेंडू. यष्टीरक्षकही अनुभवाचा जोर लावतोय. बरीच वर्ष क्रिकेट या खेळाची सराव केला, कारण क्रिकेटमध्ये वयाचं बंधन असतं. 18 चेंडू मध्ये 39 धावाचं आव्हान आहे मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. आणि फलंदाज फलंदाज अजित. बघूया अजित एक नावाजलेला फलंदाज आहे, काय करतो आपल्या संघासाठी. सामन्यातील दुसरा षटक घेऊन येतो मोन्या, त्याला सामोरं जातो तो अजित. मित्रांनो आपल्याला वेळेचं बंधन आहे, तर हे सामना लवकरात लवकर चालू करा. पहिल्या चेंडू घेऊन येतो मोन्या, त्याला सामोरं जातो अजित. डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 11. 1 चेंडू 11 धावा. अजित आणि बिल्लू आज संघासाठी काय करणार. 49 धावांचं आव्हान त्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे दोन्ही बंधूंनी. बघूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो मोन्या, त्याला सामोरं जातो तो अजित. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 11. खूप सुंदर असा चेंडू पुढे पटकावलेला आहे. फलंदाजी आहे, सुंदर फलंदाजी आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढे येऊन पटकावलेला. फलंदाज आपलं काम करायचंय. 3 पंच आहेत, पंचांची वाद घालू नका, कारण नाव आहे भगवा चषक 2021. तिन्ही पंच निर्णय घेतील. प्रेक्षकांची अपार गर्दी आहे स्कायप वर, कारण आज आहे शनिवार. दोन्ही बंधूंनी आज जीवाचं रान करायचंय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पंच आपला निर्णय जो आहे तो कळवा. पंच तुमचं हे युट्यूब वर दिसतंय, तुमचे मित्र युट्यूब वर दिसतात. दोन बंधू आपल्या संघासाठी खेळतात. पंच 2 मिनिटं. पंच आपला निर्णय लोन आहे आणि हे 4 धावा आहेत. ओके, नक्कीच त्या अजितसाठी टाळ्या वाजवा. प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना होता. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते अजित यांच्या माध्यमातून. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 15. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो अजित. थोडं 2 मिनिटं थांबा, त्याला सुरू सामना. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो मोन्या, त्याला सामोरं जातो तो अजित. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते अजित यांच्या माध्यमातून. मित्रांनो वेळेचं बंधन आहे, प्लीज लवकरात लवकर टुर्नामेंट चालू करा. सामना चालू ठेवा. सामना सुरू करायचा आहे. सर्व प्रेक्षक वर्ग तुमचा सामना पाहण्यासाठी. तिसरा चेंडू सामोरं जातो तो अजित आणि खूप थोडं लय भरकटते, लाईन अँड लेंथ भरकटते गोलंदाजाची, कारण फलंदाज आहे अजित.
त्याच्या समोर गोलंदाजी करायची आहे. तुला आज तुझी परीक्षा आहे. शाळेच्या दप्तराचं ओझं असतं तसं आज तुझी परीक्षा आहे. अवंतर धावेमध्ये भर. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 17. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. संघाची वाढती धाव संख्या ती 17. षटकातील तिसरा चेंडू घेऊन तो मोन्यात आला. सामोरं जातो तो अजित. खूप सुंदरची फलंदाजी अजित यांच्याकडून पाहायला भेटते आणि एक धाव घेण्यात यशस्वी. नशिबाची साथ त्याच्या बाजूने सामना फिरतोय. दोन बंधू एकमेकांमध्ये काही ना काही संगमत होत आहे. मी एका बाजूला ठोकतोय, तू सिंगल डबल खेळ. कारण क्रिकेटच्या परिभाषेत सर्वांचं संगमत लागतं. हिस्सा असतो. जिंकण्यासाठी सर्वांचं योगदान असतं. 3 चेंडू 18 धावा. मुकेश रॉयल चेंबूर या संघाची वाढती धाव संख्या आणि चौकार. सत्कारलेला चौकार आणि संघाची वाढती धाव संख्या झाली ती 22. बिल्लू यांच्या फलंदाजीमधून हा एक शानदार चौकार आलेला आहे. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 22. 4 चेंडू 22 धावा. प्लीज मित्रांनो, आयोजक चेंडू आम्ही मुकेश रॉयल संघात खेळतो. आमचं का मोठं आहे का आम्हाला मुंबईच्या नगरीमध्ये मुकेश रॉयल संघ लोखंड मार्ची ही मुलं आहेत. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 22. 4 चेंडू 22 धावा. 4 चेंडू 22 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो मोन्या. त्याला सामोरं जातो तो बिल्लू. अजित आणि बिल्लू हे दोन्ही बंधू असून धडाकेबाज फलंदाजी करतात आणि एक धाव डिक्लेअर एरियात अमू यांच्याकडून मिसफिल्ड झालेली आहे. गोलंदाजही युवा आहे. कॉन्फिडन्स गोलंदाजी जोडीला हे दोन बंधू धुलाई करतायत. संघाची वाढती धाव संख्या झाली की 23. षटकातील शेवटचा चेंडू 5 चेंडू 23 धावा. आज निर्माची धुलाई होते की सर्फची धुलाई. भगवा चषक 2021. 5 चेंडू 5 चेंडू. त्याला सामना सुरू करा. गुणलेखक गणितात हुशार आहे. मित्रांनो 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू बघा किती धाव भेटतात आणि एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 24. षटकाच्या समाप्तीनंतर खूप मोठं आव्हान आहे. 25 धावा पाहिजेत. 12 चेंडूत 49 धावा म्हणजे रन रेट आहे. 12.5 ची सरासरी आहे. हेच महत्वाचं असतं. ताळमेळ ठेवावा लागेल. 12 चेंडू आहेत. नक्कीच अंडर क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. पुन्हा एकदा तोच गोलंदाज लेफ्ट हँड बॉलर राजेश नावाचं वादळ आलंय. राजेश व्यक्तिगत दुसरं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो. खूप सुंदर असा चेंडू. बिल्ल्यांना काही समजलं नाही तरी पण एक धाव घेण्यात यशस्वी. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. अनुभव गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला भेटतो राजेशच्या माध्यमातून. राजेश षटकातील दुसरा चेंडू आणि त्याला सामोरं जातो तो अजित. दोन्ही अनुभव खेळाडू आहेत या क्रिकेट संघातील. नावाजलेला गोलंदाज, नावाजलेला फलंदाज. बघूया कोण किती धावा रोखतोय आणि किती धावा गमवतोय आणि जमवतोय. खूप सुंदर असा
आयोजक समालोचक सागर सागर मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. दोन्ही संघांना विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल तरी कुठलाही वादावाद करू नये. पंचांबरोबर पंचांचा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 27. एक चेंडू 27 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो राजेश, त्याला सामोरं जात होतो अजित. मित्रांनो, प्लीज बाउंड्री लाईन पासून थोडं लांब राहावे. सर्वांना विनंती आहे, प्रेक्षकांना थोडे बाउंड्री लाईन पासून मागे राहावे. दुसरा चेंडू षटकातील राजेश, त्याला सामोरं जात होतो अजित. बघूया किती धावा भेटतात. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे अजित आणि दिल्लू यांच्याकडून. धडाकेबाज फलंदाजी करत आहेत दोघ जणही. धावभाव आहेत ते. धावभाव 28 धावा धावफलकावर झालेले आहेत. मुकेश रॉले चेंबूर या संघाच्या 2 चेंडू 28 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन आले तो राजेश, त्याला सामोरं जातो तो बिल्लू. खूप मोठं आव्हान रॉयल मुकेश रॉयल चेंबूर या संघाला आणि चौकार. सुंदर अशी बॅटिंग करत आहे विनोद आपल्या संघासाठी. 1 बाउंड चौका. चौकार. सुंदर अशी कॉमेंट्री करत आहे स्वप्नील शिलार. संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 32. षटकातील चौथा चेंडू. स्वप्नील शिलार, तुम्हाला काय वाटतंय कोण सामना जितेल? षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात ते राजेश, त्याला सामोरं जातो तो बिल्लू. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. भगवा चषक 2021 चेंबूर येल्लोकडे मार्क या मैदानात. खूप सुंदर असा तडकवलेला आउटसाईडच्या दिशेने पण एक धाव घेण्यात यशस्वी बिल्लू. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 33. 33 धावा झालेल्या आहेत. थर्टी थ्री धावा झालेल्या आहेत. 32. 28 होते, एक चौकार मारला. 32 झाले आणि एक धाव आली. 33. पाचवा चेंडू होता. खूप सुंदर असं गोलंदाजी.
हॅलो, षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो राजेश, त्याला सामोरं जात होतो अजित. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू वैयक्तिक असं दुसरं शतक आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो राजेश. खूप सुंदर असा तडकवलेला, पर एकल धावामध्ये समाधान मानायला लागेल अजित याला. मुकेश रॉयल चेंबूर या संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 35. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. मुकेश रॉयल चेंबूर या संघाला विजेतेपद घेण्यासाठी 6 चेंडू 14 धावा. बघूया शेवटचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना कोण विजेतेपद पटकवतोय, मुकेश रॉयल का बाल सद्गुरू. खूप सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला या दोन्ही संघाच्या माध्यमातून. शेवटचं शतक घेऊन येत आहे तो बॉलरचं नाव प्रवीण कासारे, त्याला सामोरं जात होतो अजित. सुंदर अशी फलंदाजी अजित यांची. पहिला चेंडू घेऊन येतात तो प्रवीण, त्याला सामोरं जात होतो अजित. खूप सुंदर असा फटका आणि 4 धावा. 4 धावा. मित्रांनो, आपलीच ही स्पर्धा आहे, क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो. आपली जी क्रिकेट स्पर्धा आहे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये गालबोट लावू नका. मित्रांनो, प्रेक्षक बाउंड्री लाईन पासून मागे व्हा. प्रेक्षक जे स्टेजच्या बाजूला ते प्रेक्षक थोडे मागे व्हा. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं फक्त. जे स्टेज जवळ आहे त्यांनी पण हात उभे राहा. स्टेज जवळचे हात उभे राहा. स्टेज जवळचे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो प्रवीण, त्याला सामोरं जात होतो अजित. संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 39. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10 धावांची गरज आणि बघूया काय होते. एक धाव घेण्यात यशस्वी. 40 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी. बघूया दोन्ही बंधू काय करतात आपल्या संघासाठी. अजित आणि दिल्लू. 4 चेंडू 9 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दोन्ही संघांकडून. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात तो प्रवीण, त्याला सामोरं जात तो बिल्लू आणि हा चौकार. 4 धावा. खूप सुंदर असा चौकार. चौकार. मुकेश रॉयल चेंबूर यांचे फलंदाज बिल्लू. हॅलो, मुकेश रॉयल चेंबूर या संघातील धडाकेबाज फलंदाज बिल्लू. अजित आणि बिल्लू आपल्या संघासाठी जीवाचा प्राण करत आहेत. दोन्ही बंधू. 3 चेंडू संघाची वार्षिक धाव संख्या झाली ती 44. 3 चेंडू 5 धावा. बघूया कोण ठरते विजेता संघ भगवा चषक 2021 मध्ये. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. 3 चेंडू 5 धावा आणि 1 धाव घेण्यात यशस्वी.
संघाची वाढती धाव संख्या झाली ती 45. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. मित्रांनो, प्रेक्षक जे बाउंड्री लाईनच्या जवळ असेल त्यांनी मागे यावं. मित्रांनो, शेवटचा सामना आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. आयोजक सर्वांना लांब घ्या बाउंड्री पासून. प्रेक्षक हुशार आहेत, सर्व आपोआप मागे झाले कारण सर्वांना क्रिकेट आवडते. 2 चेंडू 4 धावा. कोण जिंकेल हा सामना बघूया. आणि खूप सुंदर असा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बाल सद्गुरू या संघातून. प्रवीण याच्या माध्यमातून खूप सुंदर अशी गोलंदाजी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 46 आणि 1 चेंडू 3 धावांची गरज. मुकेश रॉय चेंबूर. अजित का प्रवीण, प्रवीण का अजित, बघूया कोण हा सामना रंगवत आहे. भगवत चषक 2021. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बिल्डिंग पासून पर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजे कारण आजच्या दिवसातला शेवटचा सामना, शेवटचा चेंडू ज्याच्या नावामध्ये गाजावाजा, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, या दोन बंधूंनी आज प्रेक्षकांची मनं जिंकली. तुम्हाला आज जिंकावं लागेल. गोलंदाजाला विजय प्राप्त करायचा आहे. प्रेक्षकांची मनं जिंकायचे. सर्वांनी टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू शुभम पंच आहे. 1 चेंडू 3 धावा. बघूया कोण जिंकतोय. अजित का प्रवीण, प्रवीण का अजित. खूप सुंदर असा चेंडू आणि चौकार. मुकेश राय चेंडूर यांच्या संघातून अजित. सर्वांनी बाहेर जायचंय. मित्रांनो, मित्रांनो सर्वांनी बाहेर जायचं. मित्रांनो, पंच पंच फक्त राहतील मैदानात. मित्रांनो सर्वांनी बाहेर जायचंय. मित्रांनो, मित्रांनो आयोजक, आयोजक सर्वांनी बाहेर काढा सर्वांना. मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. जे काही निर्णय असेल ते पंच घेतील. कोणीही मैदानामध्ये दाखल होऊ नका. जीत आहे क्रिकेट. तुम्हा आम्हा साऱ्यांना वेळ लावलं. पंचांचं बोलणं बाकी आहे. या ठिकाणी पंचांचा निर्णय योग्य होईल. आज विशाल उगले साहेबांना धन्यवाद देऊ कारण क्रिकेटमय वातावरण निर्माण झालं. शनिवार रविवार ची दिवाळी गिफ्ट मिळाली आणि यापुढील निर्णय पंचांचा बाकी आहे. मित्रांनो, सर्व प्रेक्षक रसिकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी मैदानातून बाहेर यावे. जो काही निर्णय असेल ते पंच देतील. पंच आपला निर्णय कळवावा. पंच